रावपुटे पाटील यांनी. आता यानंतर आपण जाणार आहोत आजच्या पाहुण्यांकडे, ज्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मी जातोय गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत असतील थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील विपुल दुशिंग, जे स्वतः हगवणे कुटुंबियांचे वकील आहेत या केसमध्ये, रोहिणी खडसे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आहेत, सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, क्षितिजा वडतकर माझ्यासोबत इथे आलेल्या दिसत आहेत. त्याचप्रमाणे अदिती सारंगधर, प्रसिद्ध अभिनेत्री, त्या सुद्धा या विषयामध्ये एक अभिनेत्री, एक समंजस आणि सजग नागरिक म्हणून सहभागी होणार आहेत. यांच्याकडे जाण्यापूर्वी एक कमेंट मात्र इथे लक्षात घेतली पाहिजे. दुशिंग यांना खलनायक करताना हे लक्षात घ्यावं, अशा असंख्य केसेस भारतात, महाराष्ट्रात होतात. त्यांना वकील मिळतात आणि त्यांना युक्तिवाद करावा लागतो, कारण ते त्यांचं व्यावसायिक कर्तव्य आहे आपल्या आशयाला सुरक्षित करणे आणि केसमधून सोडवणे. त्यामुळे या बाबतीत भावुक होताना ही एक व्यावसायिक गरज अतिशय लक्षात घ्यावा, कारण वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. मी आता जातो आपल्या पाहुण्यांकडे. मी पहिल्यांदा अदिती सारंगधर यांच्याकडे जातो. अदिती, सगळा विषय आपल्या समोर आहे. याच्यातला मुद्दा हगवणे केस हा एक फक्त टोक झालं, पण प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार प्रश्न आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? मला असं वाटतं आता ह्या प्रकरणामुळे प्रकर्षाने व्हायलन्स किंवा घरगुती व्हायलन्स समोर आलेला आहे. पण हा शारीरिक व्हायलन्स आहे. त्याच्या आधी करण्यात आलेला त्यांचा मानसिक व्हायलन्स आहे. तर मला असं वाटतं सुरुवात अनफॉर्च्युनेटली हुंडा द्यायला हो म्हणतो तिकडनंच हा व्हायलन्स सुरू झालेला आहे. नेहमी आपण असं म्हणतो की बलात्कार करणारा पुरुष जेवढा दोषी असतो तेवढाच पडून राहणारी स्त्री सुद्धा असते. तर मला असं वाटतं आपण सुरुवातच तिथून करायला पाहिजे की या गोष्टींना मुळापासून नष्ट करायला पाहिजे. आणि आता ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अत्यंत राग आहे मनामध्ये, अत्यंत त्रासदायक भावना आहे. एक स्त्री म्हणून प्रचंड क्लेश आहे. पण त्या क्लेशाचं रूपांतर कुठल्याही चुकीच्या वक्तव्यात होणार नाही याची मी डेफिनेटली आपल्या या माध्यमातून काळजी घेईन. पण मला असं वाटतं की माणसांकडनं चुका होतात. तर आपण म्हणतो की तिनेही काय म्हणतात सहन करायची बारीक चूक केली असेल, पण त्यामुळे तिच्यावर इतके अत्याचार करून, इतके गाव घालून तिला ज्या पद्धतीने मारण्यात आलंच म्हणेन मी. कारण मला असं वाटतं की ह्याला प्रवृत्त करणं हा सुद्धा गुन्हाच आहे. म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. म्हणजे तिला मारलेलंच आहे असं मी धरते. तर मग मला फार वाईट वाटलंय, फार राग आला. आणि मला असं वाटतंय की ह्याला निषेध व्हायलाच हवा. आणि फक्त आपल्या सामाजिक माध्यमातून नाही तर सरकारच्या माध्यमातून सुद्धा तो व्हायला. अदिती, तुम्ही अगदी लोकांच्या मनातलं बोललेला आहात. लोकांच्या याच भावनात मगाशी मी त्या प्रतिक्रिया वाचून दाखवल्या, त्यातून हेच प्रत्यंतर त्याचं येत होतं. मी क्षितिजा यांच्याकडे जातो. ऍडव्होकेट क्षितिजा आपल्यासोबत आहेत. क्षितिजा, एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. हगवणेंचे वकील यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन म्हटलेला आहे की काय 4 कानफटात लावून दिल्या किंवा पती पत्नीमध्ये एखाद्या भांडणात जरा हात उचलला गेला तर तो डोमेस्टिक व्हायलन्स ठरत नाही. आता हे त्यांनी मीडियाशी बोलताना दिलेला तो बाईट आहे. आय एम शुअर केसच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी अधिक डिटेल सांगितलं असेल सगळं. माझा आपल्याला प्रश्न आहे, खरंच असा दाखला आहे का? आणि खरंच कोर्ट डोमेस्टिक हिंसेमध्ये मारणं